इतिहास बना देते हैं भीम जयंती मनाने वाले। इतिहास बना देते हैं छावणीतल्या भीम जन्मान हे नवल घडविला। काय नवल घडविलं? बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील महू गावी एका लष्कर छावणीमध्ये और छावणीतल्या भीम जन्मान हे नवल घडविला। मग तुझ्या पाळण्यानं
सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया, सच्चाई भरा लफ्ज उसने गजब लिख दिया। मैंने उससे पूछा तब लिख दिया। कल मैंने पूछा मेरे बच्चे से कि भारत का बाप कौन है, तब मेरे बेटे ने कागज पे हंसते हंसते बाबा साहब का नाम लिख दिया। बोले गिरधार राम जी सतपाड़ा आदर्श मेरा त्याचा, बालपणातच युगंधराचा, बालपणातच युगंधराचा रुपये फुलविला। मग बा तुझ्या तुझ्या पाळण्यानं या साऱ्या जगाला हलवी, 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 तुझ्या पाळण्यानं साऱ्या जगाला हलवी, तुझ्या पाळण्यानं या साऱ्या जगाला हलवी, तुझ्या पाळण्यानं या साऱ्या जगाला पढ़ने की नहीं, यहाँ सबको तू पढ़ाने की बात कर। पढ़ने की नहीं, तू सबको पढ़ाने की बात कर। बेजान परिंदों को ऊंचे उड़ाने की बात कर। अरे कब तक काम करेगा तू ना मर्दों की तरह। अब रंग भीम जी का हिलाने की नहीं, पगले आगे बढ़ाने की बात कर। अप्रैल के महीने में, अप्रैल के महीने में ऋतु मस्तानी हो जाती है। नई उमंग नया जोश नस नस में रवानी आ जाती है। हम नौजवानों की तो बात ही क्या है चेतन। अरे भीम जयंती के दिन ऐसे बूढ़ों पे भी जवानी आ जाए। शासकीय सण झाला,
कारण संपूर्ण जगात बाबासाहेबांची जयंती होते. आता कॅनडा देशानं बाबासाहेबांचा जन्मदिवस हा आदर्श दिवस म्हणून साजरा करायचं ठरवलं. हे भारतासाठी भूषण आहे, पण जातीवादी मनुवादी लोक असतात ते आपल्या बापाचे पण नसतात. कारण माझे गुरुजी लिहितात, ये भूमि का असर है. दादा बेस काढना. हेलो हेलो. ये भूमि का असर है. बेस करू ना, वो बेस काढ. हेलो हेलो. ये भूमि का असर है कि कर्नाटक में नारियल ज्यादा होते हैं, पंजाब में गेहूं तो बिहार में चावल ज्यादा होते हैं. यह भूमि का असर है. कर्नाटक में नारियल ज्यादा होते हैं, पंजाब में गेहूं तो बिहार में चावल ज्यादा होते हैं. अरे इसलिए मैं दूर रहता हूं इन जातिवादी मनुवादियों से चेतन, क्योंकि इन जातिवादी मनुवादियों में विद्वान कम और साले पागल ज्यादा होते हैं. बाबासाहेबांची गोष्ट वेगळी होती. मी एक प्रश्न विचारतो, गांधीजी वयानं मोठे होते का बाबासाहेब? कोण मोठं होतं? गांधीजी. मग बॅरिस्टर गांधीजी पण होते, बॅरिस्टर बाबासाहेब पण होते. मग बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवायचे, वर्गात घेत नव्हते. हो, फळ्याला हात लावायला गेले, फळा वाटला, पोरांनी जेवणाचे डबे बाजूला केले. काय मानसिकता, काय मानसिकता. आणि परदेशात बाबासाहेबांना जय जयकार लोक, इंग्रज लोक करतात. गोलमेज परिषदेत गांधीजींनाही बोलवलं, बाबासाहेबांनाही बोलवलं. त्या गोरा लोकांमध्ये बाबासाहेबांनी असं भाषण ठोकलं की गांधीजीला घाम फुटला. काय बोलावं कळत नव्हतं. बाबासाहेबांनी ठणकावून सांगितलं गोऱ्या लोकांना की त्या देशातून गांधीजी आले, त्या देशातून मी आलो. अरे कुत्र्या मांजराची पूजा होते, पण आम्ही माणसं असताना आम्हाला माणसासारखं वागवलं जात नाही. ही कुठली विकृती नाही तर काय. गांधीजीला बोलता जमत नव्हतं. इंग्लंडची राणी त्या ठिकाणी होती. त्या गोलमेज परिषदेतून गांधीजींना खाली मान घालून परत यावं लागलं. बाबासाहेब परत आले नाही, कारण इंग्लंडची राणी बाबासाहेबांवर एवढी प्रभावित झाली की आपल्या राजमहालामध्ये शाही जेवणाचं आमंत्रण दिलं. माझ्या बाबासाहेबांना ही क्वालिटी होती.
कि संविधान देश का कौन लिखे, चिंतित गांधी दिन रात थे। लोखंडे साहब, ये क्वालिटी की बात है। संविधान देश का कौन लिखे, गांधीजींनी लोकांना प्रभावित करण्यासाठी, भावनिक करण्यासाठी सूट बूट कोट त्यागला आणि पंचावर आले गांधीजी। बाबासाहेबांना मान्य नव्हतं म्हणून सिनेस्टार रजनीकांत म्हणतात गांधीजी पंचा पर रहते थे, धोती पे रहते थे, ये उनकी बात अलग है, लेकिन बाबा साहब पाव का टुकड़ा खाकर भी सूट बूट कोट टाई में रहते थे। उनकी ये क्वालिटी की बात है, ये क्वालिटी। संविधान देश का कौन लिखे, चिंतित गांधी दिन रात थे। किसे ये जिम्मेदारी, जबकि बैरिस्टर खुद आप थे। गांधीजी पण बैरिस्टर होते, बाबासाहेबांवर जिम्मेदारी का दिली? तिच्या नावानं अरे म्हशी भांडराव्यात बाबासाहेबांचे केस कापायला मना केली, ही विकृती या देशातली। आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे समता आली। कि संविधान देश का कौन लिखे, संविधान देश का कौन लिखे, चिंतित गांधी दिन रात थे। दे किसे ये जिम्मेदारी, जबकि बैरिस्टर खुद आप थे। मग तुझ्या